हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे अकाउंट प्रोफेशनल नॉलेजचा फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन्स पण सॉल्व करत आहे, जे आहे मिक्स. ठीक आहे, ज्याच्यामध्ये आपण आता इथे 10 क्वेश्चन सॉल्व करणार आहे. असेच आपण 10 क्वेश्चन्स घेऊ, कारण की जितका टाईम आहे आपल्याजवळ त्यानुसार आपण थोडे थोडे क्वेश्चन्स कव्हर करू, जेणेकरून लवकर लवकर कंप्लीट क्वेश्चन्स होतील. ठीक आहे, तर आज जे क्वेश्चन्स आपण बघणार आहे ते LDC, UDC, डेप्युटी मॅनेजर, क्लर्क ह्या सगळ्या पोस्टसाठी आहे. इथे आपण क्वेश्चन्स मराठी आणि इंग्लिशमध्ये पण घेतलेले आहे, एका साईडला लेफ्ट साईडला, आणि त्याचं सोल्युशन जे घेतलेलं आहे ते राईट साईडला घेतलं आहे. ठीक आहे, जो पण काही आपला पेज आहे त्याला मॅनेज करण्यासाठी आपण असं इथे थोडं चेंजेस केलेले आहे. ठीक आहे, तर हे जे क्वेश्चन्स आहे इथे 10 सॉल्व करणार आहे. अशा टाईपचे क्वेश्चन्स मिनिमम 8 ते 10 आपल्याला एक्झाम्समध्ये, LDCच्या एक्झाम्समध्ये येतील. तर त्यानुसार आपल्याला असे क्वेश्चन्स पण सॉल्व करता आले पाहिजे, त्याचे फॉर्म्युलेज पण आपल्याला माहिती असायला पाहिजे. याच्या आधी पण आपण 2 लेक्चर्स घेतलेले होते फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन्सचे, आणि एक सेम घेतला होता फॉर्म्युलाज, ज्याच्यामध्ये आपण पूर्ण 75 फॉर्म्युलेज बघितले होते. ज्यांनी आतापर्यंत तो व्हिडिओज नाही बघितला, प्लेलिस्टमध्ये आहे तो व्हिडिओ, सर्वांनी व्हिडिओ बघून घ्या, ज्याच्यामध्ये 75 प्लस जे फॉर्म्युलेज आहे ते पूर्ण कंप्लीट आहे, आणि 2 आपण व्हिडिओज बनवले होते जे पूर्ण क्वेश्चन बेस्ड होते. ठीक आहे, प्रॉब्लेम क्वेश्चन बेस्ड. तर असेच जे क्वेश्चन्स बेस्ड आहे ते आपण पुन्हा पुन्हा सॉल्व करणार आहे. इथे मिनिमम 5 क्वेश्चन्स पेपर आपण सॉल्व करू, ज्याच्यामध्ये 10 क्वेश्चन्स आपण बघू. तर बघा, सगळ्यात पहिला क्वेश्चनचा इथे, जग्गू लिमिटेड ऑब्टेन अ कॉन्ट्रॅक्ट फ्रॉम कन्स्ट्रक्शन ऑफ अ बिल्डिंग ऑफ ₹95 lakh ॲज ऑन 31st March 2017. ठीक आहे, इट इन्कर्ड अ कॉस्ट ऑफ ₹22 lakh and expected that there will be 58 lakh more needed for completing the building. ठीक आहे, it has received 18 lakh as progress payment. Degree of completion will be. बघा काय म्हटलंय, जग्गू लिमिटेडला 95 लाखाच्या इमारत बांधकामाचे कंत्राट मिळाले. ठीक आहे, 31 मार्च 2000 पर्यंत 22 लाख खर्च झाले असून 58 लाख खर्च अजून अपेक्षित आहे. 18 लाख प्रगती पेमेंट स्वरूपात मिळालेले आहे. तर पूर्ततेचे प्रमाण काय असेल हे आपल्याला काढायचं आहे, म्हणजे डिग्री काढायचं, डिग्री ऑफ कम्प्लिशन, त्याचा पर्सेंटेज काढायचं आहे. ठीक आहे, मीन्स तर बघा त्याचा फॉर्म्युला मी इथे सांगितलेला आहे. फॉर्म्युला ऑफ डिग्री कम्प्लिशनचा काय आहे, तर बघा डिग्री ऑफ कम्प्लिशनचा फॉर्म्युला काय आहे, कॉस्ट इनकर्ड टू डेट डिवाइड बाय टोटल एस्टिमेट कॉस्ट इंटू 100. आता कॉस्ट इनकर्ड टू डेट जे आहे आपल्याजवळ, बघा कॉस्ट इनकर्ड टू कॉस्ट किती आहे, 22 लाख आहे. तर कॉस्ट इनकर्ड टू डेट जे आहे ते आपल्याजवळ 22 लाख आहे. एस्टिमेट कॉस्ट जी आहे ती किती आहे, आपल्याला इथे जे सांगितले आपल्याला की एस्टिमेट कॉस्ट जी आहे ते पुन्हा किती लागणार आहे, एक्सपेक्टेड कॉस्ट जी आहे ती आहे 58 लाख. आणि टोटल जर आपण कॉस्ट बघितली तर बघा, टोटल एस्टिमेट कॉस्ट जर बघितली तर 22 आणि 50 म्हटलं तर किती आहे, 80 लाख. तर ठीक आहे, तर डिग्री ऑफ कम्प्लिशन जर म्हटलं तर 22 लाख डिवाइड बाय 80 इंटू 100 तर किती, 27.5%. म्हणजे पूर्ततेचे प्रमाण किती असेल, 27.5%. अशा टाईपचे जे क्वेश्चन्स आहेत ते एक्झाम्समध्ये येतीलच. त्याच्यामुळे तुम्हाला सर्व फॉर्म्युलेज, त्याच्यानंतर त्याला कसं सॉल्व करायचं आहे हे माहिती असायला पाहिजे. त्याच्यामुळे मी म्हणत आहे की जो आपण एक फॉर्म्युला बेस्ड जो व्हिडिओ घेतला होता त्याच्यामध्ये सगळे फॉर्म्युलेज आहे, आणि 2 क्वेश्चन्ससुद्धा आपण 2 व्हिडिओज क्वेश्चन बेसवर पण घेतलेले आहे. आता पुन्हा आपण 10 क्वेश्चन्स घेणारच आहोत, तरी पण ते व्हिडिओज जे आहे ते मी पुन्हा एकदा बघून घेऊ. ठीक आहे, तसंच फॉर्म्युला बेससाठी आपल्याजवळ एक PDF पण अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये सगळे फॉर्म्युले आणि 600 MCQs दिलेले आहे फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन्सवर. ठीक आहे, तर त्यांना जी PDF हवी असेल त्यांनी दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करू शकता, तिथे तुम्हाला ती PDF अवेलेबल होऊन जाईल. त्याची प्राईस जस्ट 50 रुपीज आहे, आणि ती तुम्हाला फारच इम्पॉर्टंट ठरणार आहे म्हणजे जे आपले प्रॉब्लेम बेस्ड क्वेश्चन्स आहेत त्यासाठी. आता बघा सेकंड क्वेश्चन आहे. तसंच ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं आहे ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज इथे मिळून जाणार. तर बघा क्वेश्चन सेकंड काय आहे, इन केस ऑफ एम्ब्लॅगेशन इन अ नेचर ऑफ परचेस, फिक्स असेट, करंट असेट, टोटल डेट्स, डेबिट बॅलन्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड परचेस कन्सिडरेशन आर. तर बघा किती दिलं आहे, 25 लाख 60,000, 12 लाख 50,000, 11 लाख 30,000, 2 लाख 20,000 अँड 24 लाख रिस्पेक्टिव्हली. मीन्स इथे आपल्याला परचेस, फिक्स असेट, करंट हे सगळं आपल्याला दिलेलं आहे. द अमाऊंट ऑफ कॅपिटल रिझर्व ऑफ गुडविल विल. तर आपल्याला कॅपिटल रिझर्व किंवा गुडविल आपल्याला काढायची आहे. हे लक्षात ठेवा, जेव्हाही निगेटिव्ह आलं तेव्हा गुडविल जी असते, आणि जर पॉझिटिव्ह आलं तर कॅपिटल रिझर्व असतो. ठीक आहे, तर बघा काय म्हटलेलं आहे सेकंड इथेच, खरेदी स्वरूपातील विलीनीकरणाच्या बाबतीत स्थिर मालमत्ता, चालू मालमत्ता, एकूण कर्ज, नफा तोटा खात्याचा डेबिट शिल्लक व खरेदी विचार
हे 25,60,000, 12,50,000, 11,30,000, 2,20,000 व 24,00,000 आहे. गुडविल व कॅपिटल रिव्हर्स किती असेल तर आपल्याला ते काढायचं इथे. तर आपल्याजवळ फॉर्म्युला आहे बघा. नेट असेट सगळ्यात पहिले आपण काढू. तर नेट असेटचा फॉर्म्युला का फिक्स असेट प्लस करंट असेट मायनस टोटल डेट मायनस डेबिट बॅलन्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस. ठीक आहे, हा फॉर्म्युला आहे नेट असेट काढायचा. तसंच कॅपिटल रिझर्व किंवा गुडविल काढायचं असेल तर परचेस कन्सिडरेशन मायनस नेट असेट. तर आपल्याला काय मिळून जाईल तिथे कॅपिटल किंवा गुडविल रिझर्व. ठीक आहे, जर मायनसमध्ये व्हॅल्यू आली तर गुडविल राहील, जर पॉझिटिव्हमध्ये व्हॅल्यू आली तर कॅपिटल रिझर्व असणार. तर बघा काय म्हटलं आहे, नेट असेट दिलेलं आपल्याला 25,60,000 प्लस 12,50,000. त्याच्यातनं आपण मायनस केलेले आहे काय प्रॉफिट अँड लॉस मीन्स टोटल डेब्ट्स आणि डेबिट बॅलन्सला मायनस केलं. तर नेट असेट जर आपल्याकडे पाहिलं तर टोटल जे आहे ते आहे आपल्याजवळ 38 लाख प्लस 10,000 मीन्स हे झालं फिक्स असेट प्लस करंट असेट मायनस 13,50,000 जो आपला मायनस टोटल डेब्ट्स आणि डेबिट बॅलन्स आहे. तर नेट असेट जे आहे ती आपल्याजवळ किती आहे 24,60,000. आता 24,60,000 जे आहे त्याच्यामधून आपल्याला जर म्हटलं की 24 लाख जे आहे आपल्याजवळ, ठीक आहे, ते काय परचेस कन्सिडरेशन आहे. तर परचेस कन्सिडरेशनमधून जर 24,60,000 जे नेट असेट मायनस केलं ते किती ती काय येत आहे निगेटिव्ह 60,000 येत आहे. म्हणजे ती जी आहे 60,000 ती काय आहे गुडविल आहे. जर निगेटिव्ह आहे म्हणजे ती गुडविल आणि जर कॅपिटल रिझर्व आहे म्हणजे ती काय राहणार पॉझिटिव्ह जर आहे तर ती काय राहणार कॅपिटल रिझर्व. नेक्स्ट third question. Chandra Limited acquired a machine for 65 lakh on 1st July 2014. It has a life of 5 years with the salvage value of 7 lakh. As on 31st March 2017, if the present value of future cash flow is 28 lakh and net selling price is 25 lakh, impairment loss will be. बघा काय म्हटलेलं आहे, चंद्रा लिमिटेडकडे 1 जुलै 2014 रोजी 65 लाखांची यंत्र खरेदी केली. तिचा उपयोगी जीवनकाल 5 वर्षाचा असून उर्वरित किंमत 7 लाख आहे. 31 मार्च 2017 रोजी भावी रोकड प्रवाहाची सध्या किंमत 28 लाख व विक्री किंमत 25 लाख असल्यास घट मूल्य किती आहे. मीन्स आपल्याला इम्पेअरमेंट लॉस व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. तर बघा इम्पेअरमेंट लॉस व्हॅल्यू काढायची जर असेल तर फॉर्म्युला काय कॅरिंग अमाऊंट मायनस रिकव्हरेबल अमाऊंट. ठीक आहे, आणि रिकव्हरेबल अमाऊंट काढायचं असेल तर हायर ऑफ नेट सेलिंग प्राइस कॉमा हायर इन व्हॅल्यू इन यूज. तर बघा सोल्युशन्स काय डेप्रिसिएशन आपल्याला जर काढायचं किती आहे 65 लाख, त्याच्यातनं 7 लाख जे सॅल्वेज व्हॅल्यू आहे तर ती मायनस करून डिवाइड बाय किती वर्षासाठी आहे 5 इयर्ससाठी आहे. तर 65 मायनस 7 डिवाइड बाय 5 तर डेप्रिसिएशन ऑफ 1 इयर किती झालं 11.6. आता डेप्रिसिएशन जर आपण 1 जुलै 2014 पासून पाहिला ते 31 मार्च 2017 तर इथे 2.75 इयर्स म्हणजे करीब 2.5 वर्ष येतात. तर इथे डेप्रिसिएशन जर पाहिलं तर 11.6 जे आपण 1 इयर काढलं इंटू 2.75 तर इथे किती 31.9. जर टोटल जी व्हॅल्यू होती ती आपल्याजवळ किती होती कॅरिंग अमाऊंटची 65 लाख, त्याच्यातनं आपण काय केलं इथे 31.9 मायनस केलं तर किती आले 33.1. आता जर रिकव्हरेबल अमाऊंट जर पाहिलं तर ती होती आपल्याजवळ एक तर 25 लाख किंवा 28 लाख इथे म्हटले होतं बरोबर आहे. फ्युचर कॅश फ्लो इज 28 अँड नेट सेलिंग प्राइस इज 24. तर याच्यामधनं मॅक्झिमम व्हॅल्यू जी आहे ती काय आहे 28 लाख. तर 33.1 मधनं जर 28 मायनस केले तर 5.10 लाख काय याची इम्पेअरमेंट लॉस व्हॅल्यू येईल. म्हणजे घट मूल्य किती आहे 5.10 लाख रुपीज. ठीक आहे, अशाच टाईपचे जे क्वेश्चन्स येतात ते मोस्ट ऑफ द सिंगल लाईन्स पण असू शकतात मल्टी लाईन्स पण असू शकतात, डिपेंड्स आहे ते. ठीक आहे, तर तुम्हाला सगळेच एकदा क्वेश्चनची प्रॅक्टिस करायची आहे. त्याच्यामुळे कोणता पण क्वेश्चन्स आला तर तुम्हाला जे फॉर्म्युले जर माहिती असतील तर इनडायरेक्टली तुम्ही सगळेच क्वेश्चन्स काय करू शकता सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, नेक्स्ट फोर्थ बघा काय म्हटलं आहे, रोशन लिमिटेड ॲग्रीड टू ॲब्झॉर्ब रिचा लिमिटेड. ठीक आहे, फॉर धिस पर्पज रिचा लिमिटेड 5,000 शेअर्स 9% शेअर्स आर व्हॅल्यूड 124.50 each and 65,000 equity shares are valued at 32 rupees each. ठीक है, if Roshan Limited discharge purchase consideration by issuing equity shares of 10 each which is having intrinsic value of rupees 46. ठीक है, no number of equity issued shared by Roshan Limited to Richa Limited company. तर आपल्याला नंबर ऑफ शेअर्स काढायचा आहे इश्यूड केलेला आहे रोशन लिमिटेड टू रिचा लिमिटेडला. ठीक आहे, बघा काय म्हटलं आहे, रोशन लिमिटेड रुचा लिमिटेड विलिनीकरण मान्य केले. रुचा लिमिटेड 5,000 9% प्राधान्य शेअर्स 124.50 प्रमाणे आणि 65,000 इक्विटी शेअर्स 32 रुपये प्रमाणे मूल्यांकन झाले आहे.
रोशन लिमिटेडने 10 दर्शनी किमतीचे इक्विटी शेअर्स त्यांची अंतर्गत किंमत किती आहे 46 आहे जारी करून विचार फलक भागवला रोशन लिमिटेड रुचा लिमिटेडला किती शेअर्स जारी केले ठीक आहे हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे तर बघा परचेस कन्सिडरेशन जर काढायचं असेल तर काय प्रेफरन्स शेअर इंटू व्हॅल्यू पर शेअर प्लस इक्विटी शेअर्स इंटू व्हॅल्यू पर शेअर्स हा त्याचा फॉर्म्युला आहे आता नंबर ऑफ शेअर इश्यूड मीन्स काय परचेस कन्सिडरेशन डिवाइड बाय इंट्रिन्सिक व्हॅल्यू पर शेअर ऑफ रोशन लिमिटेड करावं लागेल आपल्याला ठीक आहे तर बघा प्रेफरन्स शेअर्सची जर व्हॅल्यू काढायची आहे तर 5000 प्रेफरन्स शेअर्स होते आणि 124.50 त्याचा प्राइस होता तर 6,22,500 प्रेफरन्स शेअर्स झाले इक्विटी शेअर्स 65,000 होते 32च्या हिशोबाने 20,80,000 ते झाले जर टोटल परचेस केलं तर दोघांची जर सम केली तर 27,200 येते आता इंट्रिन्सिक व्हॅल्यू ऑफ रोशन लिमिटेडची किती होती इथे सांगितलं होतं आपल्याला इंट्रिन्सिक व्हॅल्यू जी होती 46 रुपीज तर 27,02,500 46 ने डिवाइड केला तर 58,750 त्याची काय येईल मीन्स शेअर नंबर ऑफ इक्विटी शेअर्स किती इश्यू केल्या 58,750 ठीक आहे तर अशाच टाईपचे क्वेश्चन्स आहेत ठीक आहे बघा नेक्स्ट फिफ्थ म्हटलंय बघा काय एक्स लिमिटेड होल्ड 69% ऑफ वाय लिमिटेड Y Limited hold 51% of Z Limited and Z Limited hold 49% of W Limited. ठीक है as per AS 18 accounting standard related parties are ठीक है तर बघा X Limited कडे Y Limited चे 69% शेअर्स Y Limited कडे Y Limited कडे W Limited चे 51% आणि Z Limited कडे W Limited चे 49% आहेत ठीक आहे तर AS 18 नुसार संबंधित पक्ष कोण आहे तर बघा सिंपल सा गोष्ट आहे एक्स लिमिटेड कडे जर 69% चे वोट आहे तर एक्स जे आहे ते कंट्रोल त्याच्याकडे आहे वाय कडे जे आहे ते डब्ल्यू जे 51% शेअर आहे तर कंट्रोल कोणाकडे आहे वाय कडे आहे तर आता इथे जर आपण बघितलं तर एक्स जो आहे तो इनडायरेक्टली कंट्रोल कोणाला करत आहे डब्ल्यू ला कारण की वाय ची होल्डिंग जी आहे ती 69% ची आहे तर इनडायरेक्टली इथे जर आपण रिलेटिव्स पाहिलं आणि झेड कडे जर म्हटलं तर झेड कडे जे आहे ते फक्त किती आहे 49% ची होल्डिंग आहे बरोबर आहे तर मायनॉरिटी स्टेक जर पाहिलं तर नो कंट्रोल असते नो पार्टी रिलेटेड तर जर बघितलं तर एक्स लिमिटेड वाय लिमिटेड आणि डब्ल्यू लिमिटेड असा त्याचा सिक्वेन्स बनेल नेक्स्ट 6 नंबर बघा काय म्हटलं आहे क्वेश्चन Peru Limited acquired 80% equity shares of Primo Limited on 1st April 2016. On 31st March 2017, good worth ₹65,000 purchased from Peru Limited were included in stock of Primo Limited. ठीक है Peru Limited made a profit of 25% on cost at the time of preparation of consolidated balance between the amount of unrealized profit on stock will. ठीक है बघा पेरू लिमिटेडने 1 एप्रिल 2016 रोजी पिमो लिमिटेडचे 80% इक्विटी शेअर्स विकत घेतले ठीक आहे 31 मार्च 2017 रोजी पेरू लिमिटेडकडून विकत घेतलेल्या 65,000चा साठा पिमो लिमिटेडचा आता समाविष्ट आहे पेरू लिमिटेडने खर्चावर 20% नफा कमावला संकलित ताळेबंद तयार करताना अनकारित नफा किती असेल तर बघा अनरिअलाइज प्रॉफिट आपल्याला काढायचा आहे तर अनरिअलाइज प्रॉफिटचा फॉर्म्युला काय क्लोजिंग स्टॉक इनटू प्रॉफिट पर्सेंट ऑन कॉस्ट डिवाइड बाय 100 प्लस प्रॉफिट पर्सेंट ऑन कॉस्ट ठीक आहे स्टॉक दिलेला आहे 65,000 प्रॉफिट पर्सेंटेज 25% तर अनरिअलाइज प्रॉफिट म्हणजे 65,000 इंटू 25 डिवाइड बाय 125 तर इथे किती येईल आपल्याजवळ 13,000 तर इथे करेक्ट आन्सर काय आहे 13,000 ठीक आहे इथे ऑप्शन्स मी जे आहे ते डिलीट केलेले आहे कारण की आपल्याजवळ स्पेस नाही आहे इतकी आणि जर आपण इथे क्वेश्चन्सला मोठा नाही दाखवणार तर तुम्हाला पण लवकरात लवकर कळणार नाही म्हणून इथे आपण जे ऑप्शन्स आहे ते डिलीट केलेले आहे ठीक आहे ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राइब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक जर तुमचे व्हिडिओला लाईक असणार तेव्हाच आपण याचा सेकंड पार्ट सुद्धा बनवूया अदरवाइज इथे त्याला आपण स्किप करून देऊ ठीक आहे नेक्स्ट 7th नंबर Niku Limited is a non-banking finance company. ठीक है It made a provision against the advance on the 31st March 2070 of 248 lakh rupees. ठीक है Out of it advance substandard asset doubtful of 1 year and 1 to 3 years 9,110 lakh and 150 lakh and 210 lakh respectively. The amount of doubtful assets more than 3 years will be. ठीक है आता काय म्हटलं आहे निकू लिमिटेड ने नॉन बँकिंग फायनान्स कंपनी आहे ठीक आहे आता त्याच्यामध्ये 31 मार्च 2017 रोजी कंपनीने 248 लाखांची तरतूद केली आहे बरोबर आहे यातील सब स्टँडर्ड मालमत्ता 910 लाख 150 लाख
ठीक आहे. तर बघा इथेच क्वेश्चन सांगितलं आहे, यातील सबस्टँडर्ड मालमत्ता 910 लाख, 1 वर्षापर्यंत शंकास्पद पदार्थ 150 लाख आणि 1 ते 3 वर्षापर्यंत शंकास्पद पदार्थ 210 लाख होत्या. ठीक आहे. 3 वर्षापेक्षा जास्त कालावधीत शंकास्पद मालमत्ता किती असेल, तर आपल्याला इथे काढायचा डाऊटफुल असेट्स फॉर मोर दॅन 3 इयर्स आपल्याला काढायचं आहे. तर बघा सबस्टँडर्ड असेट सपोज जर आपण केलं इथे 10%, डाऊटफुल अप टू 1 इयर 20% होईल, डाऊट अप टू 30% येईल आणि मोर दॅन 3% असेल तर ती काय 100% आहे. आता डाऊटफुल मोर दॅन 3 इयर्स म्हणजे सपोज आपण इथे म्हटलं एक्स आहे. बघा 910 1 वर्षासाठी, 150 2 वर्षासाठी सबस्टँडर्ड आणि 210 3 वर्षासाठी आणि एक्स 100% मोर दॅन आहे. तर इथे आलं आपल्याला 10% 91, इथे आलं 20% 30 आणि इथे 30% 210 आणि 100% एक्स म्हणजे एक्स इक्वल्स टू किती झाली इथे 248 आपल्याला जी दिलेली आहे कंपनीची. ठीक आहे. तर इथे जर या दोघांचं मायनस करून जर प्लस करून जर मायनस केलं तर इथे किती येतात 64 लाख. तर डाऊटफुल डेट जर 3 वर्षासाठी मोर दॅन 3 इयर्स पाहिली तर किती येईल 64 लॅक्स. ठीक आहे. नेक्स्ट 8, इन अ कंपनी नेट असेट अवेलेबल फॉर शेअर होल्डर इज 1450 lakhs. इक्विटी शेअर्स कॅपिटल 60 lakh शेअर्स ऑफ 10 each. ठीक आहे. ॲव्हरेज डिव्हिडंड इज 3.20 पर इक्विटी शेअर्स अँड नॉर्मल रेट ऑफ डिव्हिडंड फॉर कंपनी इज 10%. द फेअर व्हॅल्यू ऑफ ईच शेअर विल बी. तर आता आपल्याला काय करायचं आहे फेअर व्हॅल्यू काढायची. ठीक आहे. बघा काय म्हटलं आहे, एका कंपनीमध्ये भागधारकांची शुद्ध मालमत्ता 1450 लाख आहे. इक्विटी भागभांडवल 60 लाख शेअर्स 10 रुपये दर्शनी किमतीचे आहे. सरासरी लाभांश 3.20 प्रति शेअर असून सामान्य दर 10% आहे. प्रत्येक शेअरची योग्य किंमत किती असेल आपल्याला काढायची म्हणजे फेअर व्हॅल्यू. बघा सगळ्यात पहिले आपल्याला नेट असेट व्हॅल्यू काढावं लागेल पर शेअरची. तर नेट असेट डिवाइड बाय नंबर ऑफ इक्विटी शेअर्स. जर इल्ड व्हॅल्यू पर शेअर काढायचं तर ॲव्हरेज डिव्हिडंड शेअर डिवाइड बाय नॉर्मल रेट आणि फेअर व्हॅल्यू पर शेअर काढायचं तर नेट असेट व्हॅल्यू प्लस इल्ड व्हॅल्यू डिवाइड बाय 2 करू तर आपल्याला फेअर व्हॅल्यू मिळून जाणार. तर बघा नेट असेट व्हॅल्यू जी आहे ती किती आहे 1450. त्याच्यानंतर इक्विटी शेअर 60 लाखचे आहे, त्याची व्हॅल्यू किती आहे 10. ॲव्हरेज डिव्हिडंड आहे 320 आणि नॉर्मल रेट आहे 10%. बरोबर आहे. तर नेट असेट व्हॅल्यू पर शेअर जर काढायचं असेल तर काय करू आपण नेट असेट डिवाइड बाय नंबर ऑफ क्वांटिटी म्हणजे 1450 डिवाइड बाय 60 म्हणजे किती आले 2470. आता इल्ड व्हॅल्यू पर शेअर जर काढायचं तर डिव्हिडंड डिवाइड बाय नॉर्मल रेट म्हणजे 10% जो आपला सामान्य दर होता तर 3.20 इंटू 10% जर केलं तर 32 रुपीज येतात. ठीक आहे. तर फेअर व्हॅल्यू जर काढलं तर 24.70 प्लस 32 डिवाइड बाय 2 तर किती येईल 28.85 म्हणजे अप्रॉक्सिमेट 28.9 याची काय येईल फेअर व्हॅल्यू येईल. ठीक आहे. नेक्स्ट 9th, Patel Limited purchased 75% shares out of 60,000 equity shares of ₹10 each in Chandu Limited at 7,95,000. ठीक है. On that date, balance of capital reserve, security premium, general reserve and discount on issue of debenture were 69,000, 1,20,000, 2,15,000 and 14,000. म्हणजे कॅपिटल, शेअर सिक्युरिटी प्रीमियम, जनरल रिझर्व आणि डिस्काउंट ऑन इश्यू डेबेंचर हेच दिलेलं आहे. द अमाऊंट ऑफ मायनॉरिटी इंटरेस्ट विल बी. आता आपल्याला मायनॉरिटी इंटरेस्ट काढायचं आहे. ठीक आहे. बघा काय म्हटलं आहे, पटेल लिमिटेडने चंदू लिमिटेडकडे 10 रुपये दर्शनी किमतीच्या 60 रुपये इक्विटी शेअर्सपैकी 75% शेअर्स 7,95,000ला विकत घेतले. त्यावेळी कॅपिटल रिझर्व 69,000, सिक्युरिटी प्रीमियम 1,20,000, जनरल रिझर्व 2,15,000 आणि डिबेंचर्सवर सवलत 40,000 इतकी होती. ठीक आहे. तर अल्पमत हिस्सा किती असेल हे आपल्याला काढायचं आहे. तर मायनॉरिटी इंटरेस्टचा फॉर्म्युला सिंपल आहे 100% मायनस होल्डिंग पर्सेंट इंटू इक्विटी शेअर्स कॅपिटल प्लस रिझर्व मायनस फिक्शियस असेल. तर आता इथे बघा टोटल इक्विटी शेअर्स 60,000 फेस व्हॅल्यू 10. तर इथे इक्विटी शेअर्स कॅपिटल किती झालं आपल्याजवळ 6 लाख. होल्डिंग जी आहे ती 75% आहे तर मायनॉरिटी इंटरेस्ट किती झाला आपला 25%. ठीक आहे. 100 मायनस होल्डिंग पर्सेंट तर इथे आला. आता बघा कॅपिटल रिझर्व, सिक्युरिटी प्रीमियम, जनरल रिझर्व हे आपल्याला दिलेले आहे. तर तिघांची ॲडिशन केली तर टोटल रिझर्व झाला आपला 4,04,000. त्याच्यातनं आपण फिक्शियस जे डिस्काउंट जे आहे ते मायनस केलं तर सपोज 6 लाख प्लस 4,04,000 मायनस 40,000 तर किती येतं इथे 9,64,000. बरोबर आहे. तर आता याच्यावर 9,64,000 जो आपला 25% जो आलेला आहे मायनॉरिटी इंटरेस्ट तर 9,64,000वर जर मायनॉरिटी इंटरेस्ट काढले तर 2,41,000 मीन्स 2,41,000 काय याचा आन्सर.
नेक्स्ट 10th, on 1st April 2017, H Limited acquired 1,20,000 share out of 1,50,000 equity shares of 10 each S Limited at 16,30,000. On that, balance of general reserve, capital reserve and preliminary expenses in S Limited were 2,42,000, 3,30,000 and 70 respectively. The amount cost of control will be. The cost of control आपल्याला काढायचं आहे इथे. ठीक आहे. तर बघा काय म्हटलंय, 1 एप्रिल 2017 रोजी एच लिमिटेडने एस लिमिटेडच्या 10 दर्शनी किमतीच्या 1,50,000 इक्विटी शेअर्सपैकी 1,20,000 शेअर्स 16,30,000ला विकत घेतले. त्या दिवशी एस लिमिटेड जनरल रिझर्व 2,42,000, कॅपिटल रिझर्व 3,20,000 आणि प्रारंभिक खर्च 70,000 होते. तर नियंत्रणाचा खर्च किती असेल? ठीक आहे, म्हणजे कॉस्ट ऑफ कंट्रोल किती आहे हे आपल्याला काढायचं आहे. तर बघा, कॉस्ट ऑफ कंट्रोल काढायचं असेल तर फॉर्म्युला काय, कॉस्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट मायनस शेअर इन नेट असेट ऑफ सबसायडरीज. तर बघा, नेट असेट काढण्यासाठी इक्विटी शेअर्स कॅपिटल प्लस रिझर्व मायनस फिक्स्ड असेट काढावं लागेल. तर टोटल शेअर 1.5 लाख, शेअर एक्वायर्ड केले 1,20,000चे, म्हणजे होल्डिंग किती झाली ती 80%ची. कॉस्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट टोटल आहे 16,30,000, इक्विटी शेअर्स कॅपिटल 1,50,000 इंटू 10 म्हणजे 15,000. जनरल रिझर्व ॲड केलं 2,40,000, कॅपिटल रिझर्व ॲड केलं 3,20,000 आणि मायनस केलं प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस 27. इथे जे आलं ते किती आले, 19,92,000. ठीक आहे. आता होल्डिंग जी होती ती किती 80% होती. तर 19,92,000 वर 80% जर काढलं तर 15,93,600 हे काय आहे, त्याचे होल्डिंग शेअर्स कंपनीचे आहे. आता कॉस्ट ऑफ कंट्रोल जर काढायचं आहे तर 60,000 जे आपल्याला होते टोटल त्याचे शेअर्स होते 16,30,000, म्हणजे 16,30,000 मधनं 15,93,600 मायनस केले तर 36,400 काही याचा आन्सर. ठीक आहे. तर अशाच टाईपचे क्वेश्चन जर तुम्हाला नेक्स्ट पण पाहिजे असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मला मोटिवेशन मिळणार की मी तुमच्यासाठी असेच व्हिडिओ बनवू शकणार. जर तुम्हाला हे रेग्युलर बेसिसवर पाहिजे असेल तर कमेंट सेक्शनमध्ये पण सांगा की तुम्हाला हे रेग्युलर इंटरवलमध्ये पाहिजे. मीन्स 15 डेज जो आपला टाईम वाचलेला आहे तिथे आपण 15 डेज पण अशाच टाईपचे क्वेश्चन्स पण सॉल्व्ह करू शकतो. जर तुमचा प्रॉपर रिस्पॉन्स असला, तुमचे व्हिडिओला लाईक असले, तेव्हाच मी हे कंटिन्यू व्हिडिओ बनवू शकणार, अदरवाईज नाही. त्याच्यामुळे व्हिडिओला लाईक करा जर तुम्हाला असेच व्हिडिओ कंटिन्यू पाहिजे असेल तर. तसंच जे आपण आज व्हिडिओ बघितले त्याची बघा एक PDF अवेलेबल आहे. ही जी आहे ऑल इन वन फायनान्स जी आहे याच्यामध्ये 600+ MCQs आहेत, 300 सोल्युशन सोबत आहे आणि 300 प्रॅक्टिससाठी आहेत. याची प्राइस जस्ट 50 आहे. तर ही PDF तुम्ही इंग्लिशमध्ये किंवा मराठीमध्ये ज्यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे त्यामध्ये तुम्ही घेऊ शकता. कंबाईन नाही आहे, सेपरेट PDF आहे. जे इंग्लिशमध्ये पेपर देत असतील ते इंग्लिशमध्ये घेऊ शकतात, जे मराठीमध्ये देत असतील ते मराठीमध्ये. तसंच मॉक टेस्टसुद्धा तुम्ही घेऊ शकता, कारण की आता जेवढा टाईम आपल्याजवळ वाचलेला आहे त्यामध्ये मॉक पेपर सोडवणं खूप गरजेचं आहे, ज्यांनी तुमचा टाईम मॅनेजमेंट. ही PDF जी आहे याच्यामध्ये तुम्ही सगळेच क्वेश्चन्स दिलेले आहेत आणि प्लस आन्सर्स पण आहेत. तर त्याच्यामुळे पूर्ण पेपर सेट, कंप्लीट पेपर सेट तुमची इथे प्रॅक्टिस होईल. तसंच जर अकाउंटिंगचे जर बघतो म्हटलं तर अकाउंटिंगचे जे आहे मी आधीपासून सांगत आहे की ही PDF खूप इम्पॉर्टंट राहणार आहे. ज्यांनी आतापर्यंत घेतलेली आहे ते तर खूप म्हणजे हॅपी असतील की आपल्याला आधीपासून हा सोर्स मिळालेला आहे, कारण की एक्झाम जे आहे ते 6 जुलैला आहे आणि आपल्याकडे आता फक्त 15 दिवसाचा टाईम आहे. ठीक आहे. तर ज्यांना पण ही PDF हवी असेल, याची प्राईस आहे 750, ते तुम्हाला व्हॉट्सअपला मिळून जाईल. तसाच रिव्हिजन बेस जर MCQ असेल तर त्यासाठी 200 प्राईज आहे. याच्यामध्ये 3,000+ MCQs कवर आहे, मिक्स आहे सर्व क्वेश्चन्स. ठीक आहे. जर PDF हवे असतील तर इथे व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करून PDF तुम्ही इथनं परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.